दादा खरं तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून पक्ष संघटना वाढवण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे माझे 3 आमदार जे आहेत ते पक्ष सोडून जाण्याच्या विचारात आहेत. मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेटही घेतली. कशा पद्धतीने बघता आपण हे सगळं? काय होतंय, प्रेझेंटेशन असं व्हायला लागलं की राष्ट्रवादीचे 3-4 आमदार पक्षांतर करतायत. वास्तविक मोहोळ तालुक्याचे माजी आमदार, बरोबर आहे, आणि त्यांच्यासोबत दुसरे एक माजी आमदार कोण आहेत ते यशवंत माने आणि राजन पाटील. हे एकाच तालुक्याचे आहेत दोघे. ठीक आहे, म्हणजे एका पेनाची 2 टोपण आहेत. त्या पलीकडे दुसरं काही त्याला फारसं महत्व नाही. आणि त्याच्यानंतर दिलीप माने जे आहेत ते राष्ट्रवादीचे नाही आहेत. तुम्ही अजून कोणाची चर्चा करताय? दीपक आबा साळुंकेची करताय. ते आता ते उभाटाच्या मध्ये आहेत, ते राष्ट्रवादीमध्ये सध्या नाही आहेत. बबनदादांच्या संदर्भात बबनदादा तर तिकडं अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांनी कुठेही त्या संदर्भात कुठं काही बोललेलं समोर आलेलं नाही. हे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माजी आमदार तिकडे प्रवेश करतायत, 3-3, 4-4 आमदार जातात, हे जे चित्र रंगवलं जातं हे मुळात चुकीचं आहे. हा फक्त मोहोळ तालुक्यापुरताचा विषय आहे. राष्ट्रवादीचा जर विचार केला तर रणजित भैया शिंदे परवा राष्ट्रवादीच्या बर्ने मामांच्या बैठकीला संपर्क मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. आढावा बैठकीला स्वतः उपस्थित होते आणि बैठकीला उपस्थित असल्यानंतर पुन्हा त्याच नावाची चर्चा करणं काही योग्य नाही. तरी सुद्धा राहिला प्रश्न मोहोळचा. आता तुम्ही माजी आमदाराची चर्चा करताय. आजी आमदार तुम्ही बघितलं आमच्या सोबत आहेत. दुसरी बाब, याच मोहोळचे सुपुत्र असलेले अण्णासाहेब बनसोडे आता कार्यक्रमाला आले होते. ते कॅबिनेट मंत्री दर्जा आहे त्यांना. विधानसभेचा उपाध्यक्ष मोहोळचा सुपुत्र आहे. या अर्थाने मोहोळला 2-2 आमदारांचं पाठबळ असताना त्यामुळं 2 माजी आमदार गेल्याची चिंता करण्याची काही गरज नाही. आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत. दुसरी बाब अशी आहे की पार्टीनं पक्षानं मागचे 40 वर्ष एकाच कुटुंबाला देत आलेले. त्यामुळं एखादा घास जर दुसऱ्या कार्यकर्त्याच्या ताटात दिला तर लगेचच पक्ष सोडणं आणि पक्षाच्या नेतृत्वावर टीका करणं हे काही प्रशस्त नाही. मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. परंतु ज्याला त्याला लोकशाहीमध्ये मार्ग असतो आणि या तालुक्याची पाळंमुळं आणि या जिल्ह्याची पाळंमुळं, या जिल्ह्याचा DNA हा राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळं नेते जे आहेत स्वार्थासाठी उद्या त्याला गेले तरी सुद्धा सर्वसामान्य मतदार जो आहे तो अजितदादासोबत घड्याळासोबत निश्चितपणे राहणार. अजितदादा संस्थेच्या निवडणूक आहेत, त्या निवडणुका कशा पद्धतीने लढवण्याची चिन्ह? आमचा प्रस्ताव तर महायुतीचाच आहे. आणि काही वेळेला स्थानिक पातळीवर ज्या 2 नेत्यांमध्ये त्या ठिकाणी वितुष्ट आहे किंवा त्या ठिकाणी भांडण आहे किंवा त्या ठिकाणी वेगळे विचार आहेत आणि परंतु ते महायुतीचे घटक आहेत, अशा ठिकाणी कदाचित स्वतंत्रपणे लढलं जाईल. 3 पक्ष आम्ही एकत्रित आहोत, त्यापैकी 2 एकत्रित येऊन आम्ही लढू असंही होऊ शकतं आणि काही ठिकाणी पूर्ण स्वतंत्र लढलं जाऊ शकतं. शेवटी ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. स्थानिक राजकीय परिस्थिती, तिथल्या कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि आमच्या पक्ष नेतृत्वाचं मार्गदर्शन या संदर्भानं आम्ही असा निर्णय घेऊ. राजन पाटील असं म्हणतात की अजितदादा हे शिस्तप्रिय नेते आहेत, मात्र कुठेतरी राष्ट्रवादी जे आहे त्याला शिस्त नाहीये. शिस्त नसल्यामुळे शिस्तप्रिय पक्षात मी जातोय. शिस्त लावण्यासाठीच उमेश पाटलाची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेतेच बेशिस्त झालेले होते आणि त्या संदर्भामध्ये इथं या जिल्ह्यामध्ये शिस्त आणण्याची गरज आहे. आणि मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिलेलो आहे, अनेक जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून राहिलेलो आहे. मी 20 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय, नव्हे तर या पक्षासाठी माझी तपश्चर्या आहे. त्यामुळे हे जे म्हणतात 1 महिन्यात आमचा गेले तिकडे आणि आमदार पाडला पक्षाचा वगैरे, 20 वर्ष या पक्षाला दिलेले आहेत. 20 वर्ष राज्याचा काना कोपरा पिंजून काढलेला आहे, तालुका पिंजून काढलेला आहे. राज्याचा मुख्य प्रवक्ता म्हणून चांगल्या अंगावर घेतलेला आहे, पक्षाची भूमिका मी मांडलेली आहे. त्यामुळं माझ्या रक्तामध्ये, माझ्या DNA मध्ये पक्षाबद्दलची निष्ठा जी आहे ती ओतप्रोत भरलेली आहे. काही चुकीची माणसं त्याच्यावरती अशी विळखा मारून बसली होती पक्षाला, त्या विळखा सोडवण्याच्या करता काही वेळेला त्या ठिकाणी निर्णय घ्यायला लागत असतो. तो पक्षाच्या विरोधात नव्हता निर्णय, तो स्थानिक पातळीवरचा त्या मोहोळ तालुक्याला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठीचा तो निर्णय होता. त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पक्षविरोधी काम केलं असं मला वाटत नाही. आज जे आमदार इथं निवडून आलेले आहेत ते अजितदादांच्या सोबत ठामपणे आहेत. त्यामुळं बाकीची चिंता करण्याची आवश्यकता नाही. मोहोळ विधान अध्यक्ष आहे, त्यामुळे फक्त मोहोळपुरतं बोलणं उचित नाही. परंतु तुम्ही प्रश्नच मोहोळपुरता विचारलेला आहे, तर मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जर आमचे समोरचे नेते जर तिकडे प्रवेश करणार असतील तर भाजप मधला फार मोठा वर्ग जो नाराज आहे त्यांना सोबत घेऊन
आम्ही या ठिकाणी त्याचबरोबर काही काँग्रेसमधून काही उभाटामधून अशी काही मंडळी जी आहेत जे आमच्याकडे मागच्या निवडणुकीच्या वेळेला मोठ्या ताकदीने आमच्या सोबत होते, त्या विशिष्ट विचाराच्या विरोधात असलेला सगळा जो ग्रुप आहे त्या सगळ्या ग्रुपला सोबत घेऊन या येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मोहोळ तालुक्यातली आम्ही लढू. राजीव खरे आहेत ते सातत्याने तुमच्या मंचावर दिसतात, तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असतात, त्यांचा पक्ष वेगळा आहे आपला या तालुक्यातली निवडणूक राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वातच आमचा लढण्याचा मानस आहे. की तुम्ही मध्यंतरी एका सभेत राजन पाटलांना आव्हान केलं होतं की नरखेडमध्ये या मोहोळमध्ये या, त्याला त्यांनी प्रत्युत्तर देण्यात असं सांगितलं की माझा 6 वर्षाचा 5वी 6वीचा नातू अख्ख्या भारतात तुम्ही कुठं बोलवेल तिथे येईल, अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते तुम्ही मांडताना थोडस चुकीच्या पद्धतीने मांडले. मुद्दा असा होता, माझं गाव नरखेड आहे, माझा भाग नरखेड आहे जिथून मी निवडून आलेलो आहे, आणि त्यांचा भाग अनगर आहे जिथून ते सातत्यानं निवडून येतात. त्यांचं वर्चस्व तिथं आहे, नरखेडमध्ये माझं आहे. मी असं म्हटलं होतं की मी नरखेड सोडतो, तुम्ही अनगर सोडा, आणि ओपन झालेल्या इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा. जर तुम्ही जिंकलात तर मी राजकारण सोडतो, असं माझं त्यांना ओपन चॅलेंज त्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे असं मी म्हटलेलं होतं. त्याच्यावर त्यांनी अद्यापर्यंत चॅलेंज स्वीकारलेलं नाही. आणि तुम्ही जे म्हणताय माझा 6 वर्षाचा नातवाला हे 18 वर्ष झाल्याशिवाय मतदानाचा अधिकार नसतो, 21 वर्ष झाल्याशिवाय निवडणूक लढवता येत नसते, ते जे म्हटलेले आहेत ते माझ्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्या संदर्भानं मी असं म्हटलं होतं की आपल्यालाही बाहेर कुठं कुठं फिरावं लागतं, ठीक आहे. अशी ठोकशाहीनं लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करता येत नाही. त्यामुळं तुम्ही 12 वाड्याचं पाणी पिलं असाल तर मी 1200 गावचं पाणी पिलेलं आहे, कोण कोणाला कमी नसतं. ह्या संदर्भानं पुन्हा धमकी द्यायसाठी ते म्हणले मी काय, माझा नातू बास आहे, आता ते खानदानी पाटील आहेत, बरोबर आहे. आणि गुण म्हणले अण्णावानं आमचा अण्णावच गुंड आहे, म्हणजे गुंडगिरीची प्रतिष्ठा बाळगणारा असा आजोबा हा कुणाच्या तरी घरात असावा का, असा प्रश्न फक्त महाराष्ट्राला विचारावा वाटतो. राजन पाटीलांनी पार्टी सोडली का पार्टीला फरक पडतो असं वाटतं तुम्हाला? कुठलाही नेता, कुठलाही कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता जरी पक्ष सोडून गेला तर निश्चितपणे पक्षाचं नुकसान होतच असतं, ठीक आहे. परंतु अ गेला की ब तयार असतो, ब गेला की क तयार असतो. त्यामुळं एकाच घराण्याच्या वज्रमुठीमध्ये अनेक वर्ष सत्ता राहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची कुचंबना निर्माण झालेली असते, आणि एक मोकळा श्वास त्या तालुक्याला घेण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठी संधी त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे.